सध्या शहरात पोलीस, आर्मी, महाराष्ट्र शासन प्रेस अशा नावाने असलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फिरताना दिसत आहेत। या गाड्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का लागत आहे। पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या कोल्हापूरसारख्या शहरात अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मत निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले आहे। युवा सेनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर अशा गाड्यांवर तातडीने कारवाई झाली नाही तर युवा सेना स्वतःच्या पद्धतीने कारवाई करेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल। निवेदन देताना युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हा प्रमुख बंडा लोंढे, महानगर प्रमुख सनराज शिंदे, शहरी युवा अधिकारी सुमित मेळवंकी, शहर चिटणीस युवराज मोरे, शहर सहसमन्वयक शुभम पाटील आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज कोल्हापूर युवा सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या चार चाकींवर VIP, प्रेस, पोलीस, महाराष्ट्र शासन अशा पद्धतीच्या प्लेट्स असतात, आमची आजची मागणी आहे की नक्की त्या व्यक्ती किंवा त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती असते का? कारण आजची परिस्थिती बघितली तर क्राईम वाढला आहे, चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत, गुन्हेगारी वाढले आहे। एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसली तर समोर असणाऱ्या प्रशासनाला देखील असं वाटतं की त्या गाडीत तीच व्यक्ती आहे का, असा गैरसमज होऊ शकतो। आणि आमच्या माहितीनुसार अशा निम्म्याच्या वर गाड्या फेक आहेत, फेक नावाने फिरतात। आज सर्वसामान्यांवर तुम्ही कारवाई करता, कारवाईंना दंड देता, पण अशा व्यक्तींना काय करणार हा आमचा आज पोलीस प्रशासनाला सवाल आहे। येणाऱ्या काळात जर या सर्व गाड्यांवर त्यांनी चेकिंग करावं, त्यांच्या ID आहेत का बघावं, अन्यथा युवा सेना स्वतः जाऊन त्या गाड्याचं निरीक्षण केल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही शहर DYSP साहेबांच्याकडे निवेदन दिले, त्यांची VC चालू होती, गडबडीत होते, पण त्यांना विनंती केली आहे की या विषयात काहीतरी तोडगा काढा आणि मार्ग द्या, नाहीतर आम्ही युवा सेनेच्या वतीनं त्या गाड्या तपासणी सुरू करणार। साहेबांनी हा विषयावर आम्ही काम करतो आणि नक्कीच रिझल्ट देतो म्हणून सांगितले। येणाऱ्या 4 दिवसात रिझल्ट दिसला तर ठीक, नाही तर युवा सेना स्वतःच गाड्या तपासायला सुरू करेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।